तुम्हाला काय काय अहो पहिले मी पंक्तीला बसल्यात आणि शेवटच्या बसतात परत म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या पंक्तीत गॅप असतो ना बरोबर तेवढ्याच जिरते परत घरून बघुले बी घेऊन येतात म्हणजे हा ना बरं का माझं काय म्हणणं नाही हा नाही मी पाहिजे ना वाया जाण्यापेक्षा नेलं ना बरंही नाही कुणाच्या तरी मुखात तरी जाईल बरं तेवढ्या ना खिशात बी घेऊन जातात ही देवाची ॲबसेंटीज अशी खाली आल्यात काही यांचा समाजाला यांचा काय उपयोग नाही काही उपयोग नाही यांचा समाजाला ऐका ऐका लक्ष देऊन ऐका अहो लय निवारेत खाणारी तिकडे कीर्तनाला गेलो काटे माऊली मी पलीकडच्या भागात ती एक माय बाजूला बसलेलं कामटे महाराज असं असं काटकुळ होतं ते जेवाय बसलं असं आता म्हणलं हे जर माया बाजूला बसलं मला जरा खायला लागतंय म्हणलो ह्यानी जर येरवाळी उरकलं तर मला बी उरकाय लागेल त्याला म्हणलो कैसा क्या बोलाय बोले महाराज तुम शुरू तर करो आगे आगे देखो होता है क्या म्हणलं लईच निवार दिसते दिसाय असं होतं सायकली बसल्यावर गाडी बसल्यावर कमलेश बाबा मागच्या मागे ते उडून जाईन असं होतं ती पण ती निवार नव्हतं मला वाटलं हे निवार असेल खायला कसं काय गणित हे नाही लवकर उठेल मला वाटलं पण ते खायला खतरनाक होतं काहींच्या खाण्याचा अंदाज लावता येत नाही गावोगावी एक तरी असते असं एक तरी मंडळात असते लय भयानक खायला ते खायला बसलं जेवायला बसलं किती येडे जिलबीचं खाल्लं असते हा 10 खाईन लई निवार असल्या 15 खाईन महाराज 42 जिलबीचं येडं खाल्लं त्यांनी 42 असं इथं जिलबीची अशी टोकं दिसायला लागली टोचायला लागली जिलबी म्हणलं आता याचा जीव जातो का काय नु एवढी जिलबी आणली बरं त्याच्या तोंडाकडे बघितलं ते बी प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे बघते म्हणलं एवढं जिलबी खाऊन बी ओके म्हणलो गड्या मला एक येडा संपाना मग म्हणला मी म्हणलो गड्या कसं काय गणित कीर्तन होईल ना म्हणलो काय अवघड तर नाही ना करणार तू म्हणला महाराज तुम्हाला होगाय राहील तो तुम उठो हमारा अभी तो होगायला नाही म्हणलं आता जिलबी नड्यापर्यंत आली 42 जिलबीचं येडं आणतोय तेवढ्याच गंमत बासुंदीवाला पुढून आला बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी म्हणलं इकडल्या पॅनलचं फॉर्म भरून झाल्या तिकडूनच जाऊ दे तसं म्हणलं याला बासुंदी चार म्हणजे जीव जाईल म्हणजे आहे ते बी बारीचं कीर्तन जायचं म्हणलं राहू दे आता ह्यानी का बसावं का नाही ते म्हणते महाराज तुमको नाही खाणी करेंगी ह्या पठ्ठ्याला खायची ना म्हणला म्हणलं बरी कथा राहत जय जय तो विठ्ठल
साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल परवा विठ्ठल परवा तुझी प्रीती मजदे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी कांटाळा पडूनी राही न तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी यान गा विठोबा तुम्ही आम्ही पिडोजिने दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हाका देत दारासी पडोनी राहीन तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आनवा विठोबा तुका म्हणे या बोला तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला आता न पाहिजे केला अवघा माझा वेग पडोनी राहीन तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी यान बा विठवा विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचे प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रिहिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरुंजे ते नमस्कारोणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा पडोनी राही न तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आनवा विठोबा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदेव सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं संत भेटीची महती प्रतिपादन करत असताना खऱ्या अर्थानं ज्या संतांच्या संगतीची महती प्रतिपादन करत असताना मागणीपर अभंगातील प्रतिपाद्य विषय मांडत असताना संत भेटीची महती या ठिकाणी मागतायत. विठ्ठलाचा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी खऱ्या अर्थानं आपल्या या शिवनेरी नगरमध्ये श्रीगंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह 17वे वर्ष आणि त्यातील खऱ्या अर्थाने आज जागराची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सौजन्यमान्य श्री भरतप्पा चौधरी माझे नगरसेवक तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजचं या कार्यक्रमाचं या ठिकाणी हे सौजन्य आहे कैलासवासी कुंडलिक शंकर रावडे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर माऊली काटे खऱ्या अर्थानं यांच्याकडून हे सौजन्य आहे. आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं 17व्या वर्षात पदार्पण करत असताना एक तप पूर्ण झाले आणि दुसऱ्या तपाकडे निघालो आहे. त्यातील आज या अधिकाराची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. त्यासाठी प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद मानले. हा कार्यक्रम मला ज्यांनी या ठिकाणी सुपूर्द केला या ठिकाणी आप्पांचाही संपर्क झाला, परत आप्पांचा संपर्क झाला, तसेच आदरणीय आमचे माझे मोठे बंधूप्रमाणे असणारे ज्ञानेश्वर माऊली काटे असतील यांचा संपर्क झाला, आमचे भीष्मदादा सुतार असतील यांचा या कार्यक्रमाच्या अनुषंगानं संपर्क झाला, सप्ताह कमिटीचा संपर्क झाला आणि म्हणून या सगळ्यांच्या संपर्कातून सज्जना हो ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली आहे. आजचा दिवस मागणीपर आहे आणि मागणीपर प्रकरणातील खऱ्या अर्थानं 4 चरणांचा चौचरणी अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. थोडी तब्येत ठीक नाही आहे, या ठिकाणी बोलताना थोडा दम लागतो आहे. गेली 10-15 दिवस झाले जरा तब्येतीची जरा बिघाड चाललेला आहे. पण यांनी ऐकलं नाही, ते म्हणले कीर्तन करावंच लागेल. पण म्हणलं आता तुम्हाला आवाजावरून कळत असेल की माझ्या आवाजाची स्पष्टता किंवा बोलताना ते शब्द पूर्ण नाही होत आहेत, पण खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. मागेही कोंडव्यात सेवा होती त्यावेळेस ही तब्येत खूप खालवली होती. आता एवढ्या याच्यात काय झालं, जरा थोड्याशा महाराष्ट्राच्या बाहेर सेवा झाल्या, भरपूर प्रवास झाला. त्या डिझायरने प्रवास करायचा 2-2 हजार किलोमीटर आणि परत ते रूट तोडून परत इकडे येणं हे कीर्तन शक्य होत नाही. परंतु खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे 6-7 दिवस आरामाला ठेवले होते. आता शिवजयंतीचा दिवस 19 फेब्रुवारी शिवजयंती म्हणजे मी शिवचरित्रकारच आहे, पण खऱ्या अर्थानं त्या दिवशी मला घरी थांबावं लागणार आहे. तर शिवचरित्र सांगायचं म्हणजे वरच्या आवाजात सांगायला लागतं. पण आज ती मला म्हणली महाराज काहीच माहिती नाही, तुम्हाला आजचं उद्याचं कीर्तन करावंच लागेल. खऱ्या अर्थानं मागेही कोंडव्यात सेवा होती, नाना मला येता आलं नाही त्यासाठी मी क्षमा मागेल. खऱ्या अर्थानं तेव्हा तब्येत खूपच खालावली होती. 30 आणि 25 हजारापेक्षा गेल्या होत्या. पण तरी आता बसून कीर्तन करणं, अजून या तारुण्यात बसून कीर्तन करणं ते योग्य नाही. आणि कीर्तन बसून करणं हे आपल्याला मनाला पटत नाही. ज्या दिवशी बसून कीर्तन करेल त्या दिवशी कीर्तन सोडून देईल. म्हणून कीर्तनाचा भास हा उभा राहू नये. जे करत असतील त्यांच्यासाठी धन्यवाद आहे. ती मोठी माणसं आहेत, तेवढा अधिकार आमचा नाही आहे.
आणि म्हणून त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी काल्याची कीर्तनरूपी सेवा तुमच्या या खऱ्या अर्थाने इथं समर्पित केली होती. यावर्षी जागर आणि काला या दोन्ही सेवा माझ्याकडे आल्यात. मला माहिती नाही काला मी करू शकेल का नाही, पण जागर मी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण काल्यात थोडं गायला लागतं, आता तुम्ही आहे त्यामुळं आपण जरा थोडं रिटून नेऊ, कारण मला का जास्त गाण्याचा स्टॅमिना तेवढी कॅपॅसिटी राहिलेली नाही. आणि मग तरीही आजचा दिवस हा अतिशय सुंदर आहे, पण तरी त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जागराचा दिवस आहे आणि त्या अनुषंगानं मागणीपर प्रकरणातील अभंग निवडला आहे. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, म्हणजे ज्या संतांना देवा तू आवडतोस अशा संतांची प्रीती, खऱ्या अर्थानं अशा संतांची संगती तुम्हाला घडून दे अशी तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाची मागणी करतायत. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचा परिहार असा, खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अनेक कलाकार या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तपरायण आमचे गौरव महाराज या ठिकाणी, कुमटे महाराज या ठिकाणी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ओमकार महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझे वडील महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ कीर्तनकार, आज त्यांना मी मुद्दामून घेऊन आले. त्यांचं कीर्तन होतं, त्यांना म्हटलं आज तुम्ही काय बी करा पण आज तुम्ही सोबत चला. आता मला माहिती असतं कामठे महाराज, तर मी घेऊन नसतो आलो, मला अंदाज नव्हता इथं गायकांचा काय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझे वडील महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ कीर्तनकार, ज्यांच्यामुळे मी तो उभा आहे, अखंड महाराष्ट्रभर कीर्तन करतोय. 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती, संधी, प्रेरणा, प्रोत्साहन ज्यांनी मला दिलं आणि ही कीर्तनाचं खऱ्या अर्थाने ही सेवा ज्यांच्यामुळे समर्पित करतोय असे हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज अत्तार बाबा स्वतः या ठिकाणी आहेत, त्यांचं खऱ्या अर्थाने धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, आपल्या या भागाचं भूषण आहे, पुणे जिल्ह्याचं भूषण आहे आणि खऱ्या अर्थानं गायनाच्या क्षेत्रात उच्च असणारं नाव आहे. कीर्तनाच्या क्षेत्रात अतिशय वाणीभूषण आणि वारकरी भूषण आमच्या दृष्टिकोनातून असे आमचे आदरणीय सुनील महाराज कामठ्या या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अजून गायनाचार्य कोण आहे? हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आहेत, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पकवाज वादक आहेत हरिभक्तपरायण कमलेश महाराज आहेत, या ठिकाणी पकवाज वादक हरिभक्तपरायण गणेश महाराज आहेत, त्यांच्यासाठी मी जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हे यूट्यूबचं जे शूटिंग चाललं आहे, खऱ्या अर्थानं त्यांची इच्छा होती यूट्यूबचं शूटिंग लावायचं. त्यांचं म्हणणं आहे की शिवनेरी नगर पूर्ण महाराष्ट्रात गेलं पाहिजे. हा सप्ताह, हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे शूटिंग दिसतं. या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे हे शूटिंग चालू आहे, या ठिकाणी ओम साई क्रिएशन नावाचा यूट्यूबचा चॅनल आहे, महाराष्ट्रातील नामांकित चॅनल आहे आणि खऱ्या अर्थानं हे कीर्तन तुम्हाला अगदी HD क्वालिटीमध्ये, म्हणजे जसं तुम्ही टी व्हीवर पाहता त्या क्वालिटीमध्ये तुम्हाला नंतर हे काही 8 ते 10 दिवसात पुन्हा एकदा ह्या संयोजकांचं, आयोजकांचं, सगळ्यांचं नाव तिथं खाली आले असेल, शिवनेरी नगरचं नाव, तुमच्या मंडळाचं नाव, त्याच्यासहित तुम्हाला कीर्तन किती जरी वर्षानं उघडलं तरी पुन्हा ते कीर्तन तुम्हाला पाहायला मिळेल असं हे शूटिंग आहे त्यांचं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं साऊंड सिस्टीम चांगली आहे, त्यांचं धन्यवाद आहे. अजून आता नावं घेण्यासारखे भरपूर आहेत, हार्मोनियम वादक आहेत, सगळीच माणसं आहेत. तुम्ही सगळे या ठिकाणी श्रोतृवर्ग आहेत. मंदिरात बसणारा समाज, या ठिकाणी जरी मंदिर छोटं असेल, ऐकणारी समाज कमी असेल, गर्दी जरी कमी असेल, पण तशी दर्दी माणसं आहेत असं अंतकरणात या ठिकाणी घेऊन चालतो. या ठिकाणी परिसरातील अनेक वारकरी समोर बसलेत. आता काय होते, एकाचं नाव घेतलं एकाचं राहते, एकाचं घेतल्यावर दुसऱ्याचं राहते. ते दुसरं म्हणते ह्यानी माझंच घेतलं, हे म्हणते ह्यानी माझं का नाही घेतलं. यंदा काही कबीर महाराजाला बोलू नकोस, आणि नाव घेतल्यावर परत कीर्तनकाराच्या मागण्या मांडीत. आणि म्हणून हम नाम के प्रेमी नाही, हम हरि नाम के प्रेमी. या ठिकाणी सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात विठ्ठल. या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळे असतील, सगळ्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे. सज्जन हा अभंग अगदी सोपा आणि अगदी गोड आहे. खऱ्या अर्थानं अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती, थोडा इफेक्ट द्या. आणि मग मी कमळापती तुझं बाणाने कंटाळा. तुकोबाराय सांगतात, देवा त्या संतांची मला भेट करून दे. ए अखंड जया तुझी प्रीती, ज्यांच्या अंतकरणात अखंड तुझ्याविषयी प्रेम असेल. अगदी सोपं आहे बरं का, अवघड काही नाही. हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. चौचरणाचा जरी असला तरी ते अवघड नाही. आता ही चांगली गाणारी, तिथं काय चौचरण किती चरण, तुम्हाला किती चरण घातली तरी तुम्ही चांगलंच गाणारी. लक्ष देऊ नाही का, अभंग अवघड नाही, अभंग लई सोपं आहे. या ठिकाणी तुकोबारायांनी मागणी मागितली. तुकोबाराय सांगता, देवा अखंड जया तुझी प्रीती आणि मजदे तयाची संगती. खऱ्या अर्थानं ज्या संतांना, हे बघा तसा तो मागण्याचा दिवस यायलाच नाही पाहिजे, कारण परमार्थिकाने मागायचं नसतं.
ऐका ऐका, परमार्थिकानं मागायचं नसतं. 17वं वर्ष आपल्या सप्त्याचं चाललंय आणि 17व्या वर्षात आम्हाला मागावं लागतंय, हे दुर्दैव आहे. थोडा इफेक्ट कमी करा. 17व्या वर्षात आम्हाला मागावं लागतं, हे आमच्यासाठी दुर्दैव आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं का दुर्दैव आहे? कारण की परमार्थिकाने मागायचं नसतं, मागतो तो प्रपंचिक, जो संसारिक आहे. म्हणजे कोण? तुम्ही आणि मी. आम्ही मागणारे आहोत. आम्ही देवाकडे गेले आहोत. आम्ही देवाला म्हणतो, देवा यंदा बंगला तरी होऊ दे बाबा, नाही तर 35 वर्षाचं कार्ट बोंबलत फिरतंय, यंदा त्याचं तरी लग्न होते. आम्ही मागितलं, पण आमची मागणी ही परमार्थातली नाहीये, आमची मागणी प्रपंचातली आहे. आणि संतांनी जे मागितलं, संत मागतच नव्हते. देव म्हणले, हे तू का अरे माग ना. देवा अरे आम्हाला काहीच नको, पण तू म्हणतो म्हणून. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तू म्हणतो म्हणून मागतो, हे दान दे की तुझा विसर होऊ देऊ नको. खऱ्या अर्थानं तुमची आणि आमची मागणी म्हणजे प्रपंचांची मागणी आणि परमार्थकाची मागणी यात फरक या. महाराज संतांनी जे मागितलं ते संसारातलं नाही मागितलं, ते परमार्थातलं मागितलं. आता मी बी त्यात या आणि तुम्ही आम्ही मागितलं हे संसारातलं मागितलं. खऱ्या अर्थानं तसे 4 भक्त गीतेत आहेत. हा चतुर्विधा भजंती. हा ज्ञानी भक्त आहे, अर्थ भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे आणि अर्थार्थी भक्त आहे. ज्ञानी भक्त देवाकडे काहीच मागत नाही, पण 3 भक्त देवाकडे मागतात. ते तर तू अर्थाची नव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे, तिजे नाही ते नाही इच्छिजे अर्थसिद्धी. ज्या कीर्तनात गाथेतली प्रमाण आहे, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे आणि भगवद्गीतेतले श्लोक आहे, नाम कीर्तन आहे विठ्ठल. संतांनी देवाकडे मागितलंच नाही, देवा तू म्हणतो म्हणून मागतो. हा आणि ती मागण्याची आस खऱ्या अर्थानं संतांच्या अंतःकरणात प्रगट व्हावी. नाही संत कधीच काही मागत नाही. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. देवा अरे तू आम्ही तुझ्याकडे का मागायला यावं? आम्ही मागायला पण तू आम्हाला म्हणावं माग. तू नाही म्हटला तरी तुला द्यावं लागेल. काही मागणे वाजवा टाळी एकदा. प्रमाण झालं महाराज, अगदी सुंदर प्रमाण दिलंय. तुकोबाराय सांगता देवा अरे उपास बार नाही. अरे आमच्या वाडवडिलांनी कायसाठी केलं? आम्ही तुझ्याकडं मागावं? नाही, आमच्या वडिलांकडून आमच्याकडे आलं. आम्ही नाही जरी म्हटलो तरी तुला ते द्यावं लागेल देवा, द्यावं लागेल. म्हणून संतांनी तसं मागितलंच नाही, पण जे मागितलं ते संसारातलं मागितलं नाही, परमार्थातलं मागितलं. विठ्ठल म्हणून काय मागावं हे कळलं पाहिजे. माणसाला मागायचंच कळत नाही हो. संसारिकांच्या तर मागण्या लय मोठे. मी आता सहज बोललो, खरंच आमची आता आजकालची तरुण पोरं उपास करतात, पण उपासामागं काहीतरी मागायचं असतं. त्याला विचारणं गाड्या कसं काय? मला शनिवारी म्हणलो काय गणित? एका स्वामींनी सांगितलं. कामटे महाराज माझं गाव आहे खेड शिवापूरला मी सहज फिरायला गेलो. महिला मंडळ समाज कमी आहे, पण ऐकणारी माणसं गर्दी आहेत. कधी कधी लोक 10,000 असतात, पण रेंजच लागत नाही कीर्तनाची. आणि एवढ्या ह्याच्यात मी कीर्तन निघतं बरं का. माझा आवाज नक्कीच बसलेला आहे, मला बोलताना नक्कीच त्रास होतोय, पण काळजी करू नका, कीर्तन एवढं बी खाली जाऊन देणार नाही. आपण आणि वरती होणं कीर्तन असं नसतंच काय. ही ज्याच्या त्याच्या मनाचा ग्रह आहे. पण काय जर आवाजच नाही चालला तर पुढं कीर्तन नाही ना करू शकत. म्हणून चांगले गायक आहेत आणि त्यांचं खरंच धन्यवाद आहे.
खेडशिवापूर गाव आहे. ओमकार महाराज त्या दिवशी गावाला मागच्या वेळेस गेलो, ते एक माझा एक जोडीदार आहे, त्याचं वय जवळजवळ माझ्या एवढ्याची. ते असं सहज पारावर बसलो होतो. पारावर बसल्या बसल्या त्याला म्हणलो काय गड्याला नाराज आहेस, काय अडचण आहे का? काय नाही म्हणला महाराज, बसलोय असं. अरे नाही म्हणलो, तू एवढा नाराज कधी दिसला नाही, क्लासमेट आहे माझा. ते म्हणला नाही महाराज आता काय झाले, तुमचं उराकलंय म्हणले, आमचं उरकायचं राहिलंय. म्हणलो गड्या मग आमचं उराकलंय म्हणले आम्ही नाराज पाहिजे. ऐकलं का तुम्हाला? तुमचं झालंय का? नाही नाही तुमचं नाही झालं लगेच कळतं चेहरे. हे आम्हाला बघा, आम्हाला आमचं उरकलं नाही, आमचे चेहरे बघायचे, तुम्हाला लई प्रसन्न नाही दिसणार. त्याला म्हणलं गड्या ऐक 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 ऐका ए. ते म्हणलं महाराज अहो काय झालंय म्हणले, आता तुमचं उराकलंय म्हणले, त्यामुळे तुम्हाला चिंता नाही, चिंता आम्हाला आहे. म्हणलं झालं काय? मी म्हणलं चालला कुठं? म्हणलं मारुतीला चाललोय. म्हणलं का? म्हणलं एका स्वामीने सांगितलंय 12 शनिवार केले आणि मारुतीला गेलं की लवकर लग्न होते आणि गुरी गुमटी बायको भेटते. लागे का? काय म्हणला? लवकर लग्न होते आणि गुरी गुमटी बायको भेटते. म्हणलं गड्या मानलं पाहिजे तुला. म्हणलं सांगितलं तरी कुठल्या स्वामीने? मग म्हणलं म्हणून शनिवारी तो असा दर शनिवारी जायचा आणि एका शनिवारी तावडीत गावला सहज. त्याला म्हणलं मग मी त्याला सहज विचारलं मला सांगाव मागायचं कुणाकडे गेला येऊ? मारुती राहील. आणि काय मागाय गेलाय? लवकर लग्न होतं. बरं त्यांचं झालंय का? अरे जे स्वतःच ब्रह्मचारी आहेत ती याला कसं काय बायको देतील? विठ्ठल विठ्ठल. म्हणून मागितलं ते आम्ही ह्या प्रपंचकांनी, या संसारिकांनी मागितलं. आम्ही संसारातलं मागितलं. संसारातलं मागितलं देव काय करतो माहिती का? ना देव संसारातलं नक्कीच येतो. आई संसारातला देव नक्कीच येतो, पण तो एकदाच येतो संबंध तोडून टाकतो. ते परत बघता का? बघत नाही. या जरा पुढे या. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं संतांनी मागितलं परमार्थातलं आणि जीव मागतो ते संसारातलं आहे. आम्ही आजपर्यंत संसारातलं मागितलं पण आमच्या अपेक्षाच नाही संपल्या. मागितलं मी मागणी सांगतोय अभंगाच्या पहिल्या चरणात निश्चित येणार आहे. पण खऱ्या अर्थानं ही भूमिका सांगणं खूप गरजेचं आहे की नेमकं मागायचं काय असतं देवाकडे. तुम्हाला सांगू का? आम्हाला मागायची गरज नाही, आम्हाला सगळं क्रमप्राप्त आहे. जे जे प्रारब्धाने आहे ना ते मिळणारच आहे. लक्षात घ्या, ते मिळणारच आहे. ते मागण्याची आवश्यकता तशी नाहीच आहे. आपण देवाकडे सहज गेलं आणि ओघानं जरी मागितलं तरी जे आमच्या कर्मात लिहिले नाही ते आम्हाला मिळणार आहे, 100% मिळणार आहे. पण काय झालंय, आम्ही जेवढं मागितलं तेवढं आम्हाला मिळलं खरं, पण तरी आम्ही समाधानी नाही. इथं बसलेले असे किती लोक येतो ते मला खरंच सांगतील मनापासून, महाराज आम्ही समाधानी. तुम्ही आम्हाला बरं वाटण्यासाठी म्हणता समाधानी. अहो ह्यो कीर्तन करणारा बुवा बी समाधानी नाही हो. त्याचा आवाज बसलाय तरी त्याला 2 पैशाची अपेक्षा, तरी बोंबलत आलंयच का नाही? त्याला बोलता येईना, दम लागतोय, पोटात त्याच्या आईड पडत्यात, तरी त्याला वाटते 2 पैसे मला मिळणार आहेत गड्या माझं. हा बघा ना, इथं समाधानी दिसणारी वरपांगी समाधानी दिसतील, पण हृदयातून अंतरंगातून ती किती समाधानी असतील याची शाश्वती देता येत नाही. आम्ही अशी मोठ्या बंगल्यावाली माणसं बघितल्यात, गादी मज 10 लाखाची महाराज, पण झोप पुढे. गादी किती लाखाची याला महत्वाची नाही गड्या, तू समाधानी किती आहेस त्याच्यावर झोपताना हे लय महत्वाचं आहे. बंगला किती कोट्याचा हे महत्वाचं नाही. बंगला तुझा किती बी कोट्याचा असेल अरे किती बी लाखाचा असेल, पण त्या बंगल्यात त्या घरात घरपण असलं तर त्या घराला किंमत आहे. त्या घराला घरपण तर पाहिजे, त्यात बसून तू उभा राहून तू समाधानी तर पाहिजे. नाही तर 25 कोटीवाली आम्ही असमाधानी बघितल्या. 25 कोटी रुपयाचे बंगले आहेत. आई जागेत नाही तुम्ही सगळे. 25 कोटीचा तिकडे गेलो होतो साताराच्या पलीकडच्या भागात. मला नेहमी ते 25 कोटीचा बंगला बघितला मी. 25 कोटीचा. साहेबांच्या वडिलांचं पुण्यस्मरण होतं महाराज, म्हणून ती मला घेऊन गेली. मला म्हणले महाराज जरा एक येडा टाकून येऊ. म्हणलं आता कीर्तन चालू व्हायचे, फेटा बांधायचा आहे, आता राहू द्या म्हणलो तुमचा येडा. नाही म्हणले जरा घरचं बघून येऊ. लोकाला कसं असते जरा ऐश्वर्य दाखवायची. हा थोडंसं प्रत्येकाला, तुम्हाला काय आणि मला काय, आम्हाला बी थोडी आम्हाला शायनिंग मारायची सवय. एखादा स्टंट आम्ही करतो, थोडा आम्ही असं वेगळ्या पद्धतीने काहीतरी. हे लोक जशी काय आमच्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजे अशी प्रत्येकाला इच्छा आहे. तसं त्याला वाटलं गड्या महाराजाला बंगला दाखवावा. बंगला दाखवायला गेले घेऊन मी मागणी सांगतोय, नक्कीच मी चिंतनाकडे येणार आहे. बंगला बघायला गेलो, खऱ्या अर्थानं बंगल्याकडे पाहिलं. म्हणलो साहेब बंगला आहे का काय? म्हणलो. म्हणले महाराज हे लई पैसे लावले त्याला का सोपं काम आहे? म्हणलो जवळजवळ म्हणले जवळजवळ 25 कोटी रुपये खर्च केलाय. 25 कोटी हाय बरं का, 100% आहे. याच्यापेक्षा मोठे
25 कोटी रुपयाचा बंगला. बघितला आणि तोंडातच बोट घातलं मी. म्हणलं गड्या खरंच जबरदस्त आहे. म्हणलं साहेब आता एक काम करा, बंगला तर 1 नंबर आहे, आपण कीर्तन झाल्यावर बघायचं. ते म्हणले नाही महाराज, फेटानंतर बांधा, कीर्तन नंतर करा, पण आधी कमलेश महाराज बंगला बघायचा. आता बंगला बघायला गेलो, हॉलमध्ये एंट्री केली आहे. हॉलमध्ये जसा उभा राहिलो, एखाद्या गरीब लेकीचं लग्न होईल एवढा जबरदस्त हॉल होता, एवढा जबरदस्त हॉल. काय ते मार्बल, काय ते टाईल्स, आणि ते भिंतीवर काय ते आर्किटेक्ट, वेगळंच गणित सगळं. म्हणलं साहेब अरे काय गणित आहे? म्हणले महाराज कैसा आहे? मैं मला 1 नंबर आहे. बोले ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. ओमकार महाराज एखाद्या भजनाला आम्ही म्हणलो ना वा 1 नंबर, ती 1 तास गोर करतोय पुढचा. त्याला म्हणलं लय भारी हॉल आहे तुझा, ते हॉलपर्यंत ठीक आहे का नाही, हॉलपर्यंत ठीक आहे का नाही. ते मला किचन मध्ये घेऊन गेले. आता बोला काय किचन करायचे हो, किचन मध्ये घेऊन गेलं. किचन काय आपल्या किचन सारखं आहे का दवा? नाही, आपल्या किचन सारखं नाही. आपलं लईतलं लय भारी ट्रॉली किचन आहे. त्या किचनला बटणं होती, बटणं आहे. बटणं म्हणजे पहिल्या नंबरचं बटन होतं चहाचं बघुलं, दुसऱ्या नंबरचं बटन होतं दुधाचं बघुलं, तिसऱ्या नंबर तुम्ही बी ऐकताय राव महाराज असलं सांगा. लई पंचदशी एकादश स्कंद वृत्ती प्रभाकर विचार सागर मन विक्षेप आवरण नावाचे दोष हे आम्हाला सांगत नका बसू. आम्ही संसारिक आहे, त्यात आम्ही शहरातली माणसे, फास्ट जीवन आहे आमचं. नाही परमार्थ सांगणारे पण ऐका. ते पहिल्या नंबरचं बघलं होतं चहाचं नंबर बघलं. ते म्हणले महाराज कसं काय किचन? म्हणलं 1 नंबर आहे. म्हणलं आता कीर्तनाची वेळ झाली जाऊ म्हणले. नाही महाराज म्हणले बटन तर दाबा. आता म्हणलो कीर्तन करायला आलो का बटन दाबाय आलो? नाही म्हणले महाराज बटन दाब. पहिल्या नंबरचं आई जसं बटन दाबलं तसं चहाचं बघूला असं फसक्यावर बाहेर आलं. जसं चहाचं बघूला आलं त्यांनी डायरेक्ट कल्टी टाकली कपात, सगळे ॲटोमॅटिक. तुम्ही असं खरं बघितलं तर मी काय कुठं सांगतोय तेव्हा, सगळे ॲटोमॅटिक. मी म्हणलं तुझं साहेबांना म्हणलं साहेब बरे बायको रुसते तर काही टेन्शनच नाही, बटन दाबलं की चाय बरं एवढ्या ठीक आहे. त्याच्या पुढचं बटन दुधाचं होतं, काटेमावळी त्याच्या पुढचं बटन होतं ते मुगाच्या डाळीचं होतं. पण त्याच्या पुढची 2 बटणं कामटे मला लई नवल वाटली प्रकाश महाराज. त्याच्या बाजूचं जे बटन होतं ते म्हणले महाराज वाचा की. वाचलं त्याच्यावर लिहिलं एकादशीचं बटन, आणि त्याच्या पुढचं होतं ते जत्रेचं होतं. म्हणून घड्या मानावं लागेल तुला. एकादशीचं जत्रेचं बटन लिहिलंय, त्याच्यावर नावं लिहिलं स्पष्ट. ते म्हणलं महाराज हे काढला चमचा तिकडं नको, तिकडला इकडे नको, काय सगळे माळकरी येतोय म्हणला घरात. ज्याला एकादश करायची त्यांनी एकादशीचं बटन दाबायचं. हवा असंची तुमच्या खर्चाने यायला लागेल, मग जाऊ बघायला आपण. ज्याचा त्याचा सिम्बॉलिक जात असं म्हणलं तरी लोकांना जत्रा समजते. ऐका किचन पर्यंत ठीक आहे का नाही? हो किचन पर्यंत ठीक आहे का नाही? महाराज कमलेश महाराज ते एवढ्या ठीक आहे का नाही? ते मला बेडरूम मध्ये घेऊन गेला. आता बोला काय बेडरूम करायचंय हो? पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहतील. ऐका बेडरूम मध्ये घेऊन गेलं. म्हणलं महाराज कस काय? म्हणलं लई 1 नंबर साहेब, कीर्तनाला उशीर होतोय. म्हणलं बळच तुम्ही राहू, लई वेळ घातला. नाही म्हणले महाराज अहो नुसतं बेडरूम बघितलंय, आता जरा गादी होतो बसून बघा. अरे गड्या म्हणलो वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी निघून गेला. तैसे असावे संसारी सोवरी प्राचीनाची. म्हणलं आम्ही कीर्तन करायचं आणि निघून जायचं. आम्हाला काय करायचं? इथं मतदान किती लोकांचं आहे? नाही आम्हाला काय करायचंय? सप्त्यावाल्यांनी साऊंड सिस्टीमवाल्याला किती पैसे दिले, पकवाजाचं मानधन काय करायचंय का? तसं कमलेश महाराज आमच्या जोडीदारीत म्हणलं मला फोन करून सांगते ना एवढे दिले, पण आम्ही काही सप्त्या कमिटीला विचारणार आहे का? नाही पक्षी अंगणी उतरतील ती का गुंतवणी राहतील. साहेबांना म्हणलो साहेब तुमच्या गादीचं इथं बसल्याचं मला काहीच करायचं नाही, कीर्तनाला उशीर होते. म्हणले महाराज बसावं लागेल. आता बसावं लागेल हे आडले म्हणल्यावर कधी येड्यांचं बी ऐकायला लागते आम्हाला. ऐका आता बसायला लागेल. म्हणून नाही बसले अवघड होईल. ओमकार महाराज सहज गादीवर बसायला गेलो. आता मी आपलं घरच्या गादीवर बसल्या का आपलं धापक्यानं बसायला गेलो. ते धापक्यावर बसतो तर असं धापक्यावरती आलं. असं डोकं शिलिंगला लागायचं राहिलं, इथं डोकं धडकायचं राहिलं. जीव असा कासावीस झाला, घाबरल्यागत झाला. ड्रायव्हरला फोन केला. म्हणलो सगळा बाजा विस्तारा आवरून आपला निघ. नको बाबा हे कीर्तन म्हणलो अवघड झालं म्हणला का नाही. म्हणला महाराज अजून बाथरूम राहिले की ते बाथरूम मध्ये घेऊन गेलं मला. आता बोला काय बाथरूम करायचे हो? ते बाथरूम मध्ये घेऊन गेलं. बाथरूम काय आपल्या बाथरूम सारखं आहे तेव्हा. उठाय गेल्यावर डोकं लागते, वळाय गेल्यावर हात लागतोय. नाही आगळ पगळ खो खो खेळण्यासारखं कवर बी कबड्डी खेळ लांबच्या लांब लचक. म्हणलं साहेब हे काय गणित आहे? म्हणले महाराज 4 कोटी रुपये टाकले त्यात.
मी काय सांगतोय, पारमार्थिकाची मागणी वेगळी आहे आणि संसारिकाची मागणी वेगळी आहे. संसारिकाने जेही मागितलं ना त्या संसारिक कधीच समाधानी नाही राहिला. नाही. आणि हे बघा, परमार्थिकाला मरणाचं स्मरण आहे आणि त्याला मृत्यूची भीती नाहीये. लक्ष देऊ नाही का वाक्य? परमार्थिकाला मरणाचं स्मरण आहे आणि त्याला मृत्यूची भीती नाही. त्यांनी त्याच्या गावऱ्या कधीच स्मशानात नेऊन ठेवल्यात. पण संसारिकाला मरणाचं स्मरण नाहीये आणि त्याला मृत्यूची भीती आहे. लक्ष देऊ नाही का माझं वाक्य? जो संसारिक आहे ना, जो प्रापंचिक आहे ना, 100% त्याला मरणाची भीती आहे. पण त्याचा मृत्यू असा आहे, तो असा खिशात बसलाय, पण त्याच्या लक्षातच नाही खिशात दिलं. तो अजून मी त्यातच अडकलाय. ऐका ते म्हणले महाराज कस काय, म्हणले 1 नंबर, म्हणले हे बात तप कस काय वाटतोय. म्हणलं आता बसू नको बाबा, पैसे देऊ नको, पण इथनी बाजूला घेऊन चल. ते म्हणलं नाही असं लांबलंच बाटप येत. ती बेडरूम मध्ये गादीवर झोपतच नाही, ते पाण्यातच झोपते अशी. बघितलं मी, काय खोटं सांगतो, ती 4 कोटी रुपये टाकले म्हणले महाराज. म्हणले तुमचं बाथरूम. म्हणलं आता काय सांगायचं आमचं तुला. म्हणजे हे बघितले आम्ही, काय सांगायचं तुला. आमचा एक गरम पाण्याचा आणि एक गार पाण्याचा नळ, ते एक वरती शॉवर आहे, ते बी कधी असं काम करत नाही. तुला काय सांगायचं आमचं. ते म्हणलं महाराज हे बाथरूम इम्पोर्टेड भांडी आहे, ती बाहेरच्या देशातून मागवल्यात. म्हणलं इथं टॉवेल घेऊन जायचंच नाही, डायरेक्ट अंग सुकून माणूस बाहेर येते. गड्या मी म्हणलं मानायला लागेल तुला. म्हणलं मरावं आणि ह्याच्याच पोटाला जन्माला यावा. काय लईच ऐश्वर्य घेऊन आली हो माणसं. एक सांगू का, ऐश्वर्य नक्कीच घेऊन आली असतील, पण वारकरी इतकं समाधान नाही घेऊन आली. विचारलं साहेब, अरे 4 कोटी रुपये टाकले याला, मानलं तुम्हाला, पण खरं सांगा ना साहेब, एक प्रश्न विचारू का. म्हणले विचारा महाराज. म्हणलं नाराज नाही ना होणार. म्हणले नाही नाराज होणार. म्हणलं साहेब मग ऐका, हे साहेब तुमची काय आणि माझी काय. हे गड्या तुमची काय आणि माझी काय. शेवटच्या आंघोळ कुठे हो. आता जर इथं कोण म्हणलं ना बाथरूम मध्ये, आजचं मानधनाचं पाकिट त्याला देत नाही तिने बघा. बाथरूम मध्ये येऊ दवा. नाही, मौत से हर किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. एक पाहती एकाची धनी. लक्ष देऊ नाही का, शेवटचं जाळायचं 25 कोटीच्या छतावर नाही. स्मशानभूमीत स्पष्ट वाक्य लिहिले, मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते. ए बंदे अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. म्हणून बघा, हे आपलीच माणसं जाळाय तयार आहेत. नुसती जाळाय तयार नाही, फुटाफुटी झाली की निघाली बी. संपला ना संबंध आयुष्यभर. ज्याला प्रेम दिलं, ज्याला जिव्हाळा लावला, जिथं वात्सल्य निर्माण झालं, संपली ना ती त्या ठिकाणी. क्षणाची करावा विचार, तरावया पार तरावया पार क्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. नाशिवंत 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 जाणार आयुष्य खातो सावधान. आयुष्य खातो सावधान. आयुष्य खातो नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो सावधान. आयुष्य खातो सावधान. आयुष्य खातो सावधान. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार सिंधू. नाशिवंत देह
जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान त्याचा अभंगा संत समागमी धरावी आवडी म्हणजेच अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. हा संतांची संगती मागितली का मागितली माहिती का? हे सगळ्यात दुर्लभ आहे. जगात सगळ्या गोष्टी मिळतात पण संत संगत मिळेल का नाही अवघड नाही. एक सांगू का? देव मिळेल पण संत नाही मिळणार बरं का. देव निश्चित मिळेल पण संत नाही मिळणार. ज्या अर्थी देवाची कृपा झाली की संत मिळतात. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी शास्त्रात दुर्लभ सांगितल्या. ऐका ऐका काही गोष्टी शास्त्रात दुर्लभ आहे. काही गोष्टी मिळू शकतात पण सामान्य दुर्लभ आहे. पण महाराज काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाही. किती जरी प्रयत्न. काही गोष्टी निश्चित होऊ शकतात. मला सांगा अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलो हे दुर्लभ आहे बरं का पण होऊ शकते. वीर सावरकर समुद्र तरून गेले हे दुर्लभ आहे. अजून सोपं सांगतो ऐका. मावळता सूर्य कोणी थांबवला महिला मंडळ? तुमच्यासाठी प्रश्न येतात खास. नुसतं वडाला येडं नाही मारायचं दोरा घेऊन. मावळता सूर्य सती सावित्रीनं थांबवला हे दुर्लभ आहे पण हे प्रयत्नांती होऊ शकत आहे. हे रामदास स्वामींनी प्रश्न विचारला इथं वाघिणीचं दूध कोण आणेल? कोण वैका लाल है कोण आणेल वाघिणीचं दूध? सर्व शिष्य मागे सरकले आणि एकच जाणता राजा समोर आला. छत्रपती शिवाजी राजे भोसले मी आणि वाघिणीचं दूध. हे दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकतंय. पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती प्रयत्न केला तरी मिळणार नाही. चंद्रामृत सुख चंद्रामृत सुख सेववे. महाराज असता जाता रवी धरवेल आई बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसियान भेटतील साधू म्हणजे ऐसे साधन असणारे ऐसे लक्षण असणारे साधू कोणत्या साधनाने भेटतील? ऐसे नाथ महाराजांनी प्रश्न विचारला. सांगा हे साधू कोणत्या साधनाने भेटतील? साधू भेटणं सोपं आहे का? आता साधू भेटणं नाही साधू दिसणं विले अवघडी. इथं किती आहेत संताशी? आम्ही अरे तुम्ही तरी असताल पण आम्ही अजिबात नाही. आम्ही शर्टाला खिशे मानधन घेऊन कीर्तन करतोय. आम्ही 1000 रुपये तुम्ही कमी भरले पाकिटात काटे मावली 1000 रुपये कमी भरले केला इशारा जाता जाता तरी आम्ही पाकिट उघडून स्टार्टर मारत नाही गाडीला. आम्ही संत असेल भाई तेव्हा. संत असे होते का? हा जे कवित्व करतात ते संत नव्हते. ज्यांचे हप्ता आहे ते हप्ता संत नाहीत बरं का. संतांची व्याख्या निराळी आहे. ज्यांनी सदरे निश्चित घातले पण त्याला खिशे नव्हते ते संत होते. ज्यांनी खऱ्या अर्थानं हे निर्लोभ अखंड दया तुझी प्रीती मजदे तयाची संगती ज्यांनी अखंडपणे परमात्म्यावर प्रेम केलं ते खरे संत आहेत. आमच्यासारखे थोडी संत असतात. आणि आम्ही काय केले? आम्ही ज्याला संत म्हणलो ते 2 वर्षांनी जेलमध्ये गावलं. असे संत असतात. त्यांनी लोबापायी संताचा अंगाव घेतलेलं फक्त पाहून ते संत नाही आहे. नाही नाही त्यांनी खऱ्या अर्थानं हे समाजाचं डायरेक्शन भडकवलं. ते संत थोडीच असू शकतात तेव्हा. असे संत नसतात. लक्ष देऊन ऐका. खऱ्या अर्थानं संतांनी वेगळं प्रेम केलं बरं का. अनेक म्हणून सांगितलं हे चंद्र अमृत सुख व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृत ही हाती चढे परी त्या हरिप्रियाची भेटीना तुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. म्हणून या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. चंद्र अमृत सुख सेव अवघडे. संत भेटी इतकी दुर्लभ आहे ना नाही भेटू शकत. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. एक सांगू का? शास्त्रानं महाराज तशा 2 गोष्टी अजून दुर्लभ सांगितल्या. संत भेटी बरोबर शास्त्र अजून 2 गोष्टीला दुर्लभ देतं. एक मनुष्य जन्म आणि एक मुमुक्ष अवस्था. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्याबरोबर मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे. इथं बसलेले आणि तुम्ही आणि मी हा जन्म लय दुर्लभ आहे. तुम्हाला माहिती का कसा मिळालाय? पाप करून मिळाला का? पापाने डायरेक्ट गणेश महाराज नरकात. पुण्यानं स्वर्गादी योगाची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती मनुष्य जन्म नाही.
असे किती लोक आहेत तिथं. आमच्या वारकऱ्यांना प्रमाण माहिती, त्यामुळे त्यांना माहिती मनुष्य जन्म कसा मिळाला आहे. ऐका, बसलेल्यांनी ऐका, एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही. पाप पुण्याचं पारडं ज्यावेळेस एकदम समान होतं ना, तेव्हा हा मनुष्य जन्म मिळतो. मला आता खरं सांगायचं, किती जणांनी वहीत लिहून ठेवले, जन्मल्यापासून एवढं पाप आणि एवढं पुण्य झाले. बघू कुणाचं पारडं समान आहे. अरे आमचं बी नाही राव, कुणाचंच नाही. एवढं सोपं आहे. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. ऐका, आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडावा ना, तसा मनुष्य जन्म मिळालाय. दुर्दैव आहे हा मनुष्य जन्म. एक आंधळा आंघोळ करत होतं, आंघोळ करता करता असं टाळी वाजवायचं, परत डुबकी मारायचं, परत वरती यायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, टाळी वाजवायचं. असं 2-4 वेळा त्याचा प्रसंग चालू होता. परत डुबकी मारली, रामकृष्ण हरी म्हणला, सहज टाळी वाजवली आणि टाळीत कावळा आला. कावळा गावल का कावळा? आता पकडाय देतो तुम्हाला, 8 तासाचा अवधी देतो. कावळ अहो 10 वाढवा अजून 10 मिनिटं. कावळा शिवाना. अरे कावळा शिवाना तो त्याचा प्रॉब्लेम आहे. महाराजाचं भांडवल संपलं, ह्याचं काय? आणि आम्ही तुझ्यासाठी जीवन जाळले, तुने नाही. आणि ते सांगून सांगून महाराजाचं नरडं कोरडं पडलं. अरे गिअर बदल, खबर तेच सांगतो लोकाला. आई गेली वृद्धाश्रमात, पोरग घरी ये, आई बघती वाट, आणि लोक लागले रडायला. नाही, आता आम्ही सकारात्मक दृष्टिकोन सांगितला पाहिजे. कावळा गावनं पहिलं तो की काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे, आई उड रे काऊ, तुझे सोन्याने मडवीन पाहू. खऱ्या अर्थानं दुर्लभ एका डोळ्याचा कावळा गावनं एवढं सोपं नाही. अहो खरंच येत नाही नाना 10व्याला. काय काय ठिकाणी एक आता आमचे कामठे महाराज, आम्ही दशक्रियेची प्रवचनं बऱ्यापैकी आम्ही करतो. कावळ्याची वाट बघितली लोक, प्रवचनकाराकडे कमी कावळ्याचीच वाट बघत बसते. ती ऐकायला नसते झाली. ती नातलागाचं कोणाच तरी कार्य म्हणून आलेली असते. कुणाला काय करायचे प्रवचन? आता शहरातली संख्या मोठी आहे, एवढीच काल्यात कीर्तनाला. म्हणजे ती तुम्ही भाग्यवान आहे, ती मी भाग्यवानाची. असं नाही की ती भाग्यवान नाही, पण खरं सांगू, या भाग्याचा उदय झाला म्हणून संतांचं चरण जोडलं म्हणून तुम्ही इथं आले. दुर्लभ असा सहज कावळा गावला. आता गावला आंघोळ करता करता मस्त कावळा मी काय सांगितलं, खरंच मारत कावळा गावना अवघडी. आता ते इकडं तरी कमी आहे, पण पलीकडचा जो भाग आहे ना, तिकडं कावळे पाळल्यात कीर्तन करायला. खरं तर काय खोटं सांगतोय बेदावा. आता यायनाच 10व्याला म्हणल्यावर त्या बॅगेत ठेवलेला असतो ड्रायव्हर सीटावर, आणि मग नाही शिवला की ड्रायव्हरला मिस कॉल करायचा. बराबर ड्रायव्हर असा चोच मारून आणतो, पुंडरी कवरदार विठ्ठल. कावळा गावणं सोपं आहे हे सहज. मी मनुष्य जन्म दुर्लभ सांगतो. संत भेटीवर 2 अजून अवस्था दुर्लभ आहेत शास्त्रात.
2 अवस्था दुर्लभ आहे, त्यातली मनुष्य जन्मलही दुर्लभ आहे. तुम्हाला आम्हाला मिळाला ना, हा नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही 8वा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सर्व देहा माझी पाहो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभव तो अभिप्राव अति दुर्गम, एवढा दुर्लभ आहे. सहज कावळा आता सापडला, तेवढ्यात राजाने हुकुम सोडला, प्रधान जी इस राज्य में जो कोई कौवा पकडेगा उसे 5,000 रुपये. 5,000ला आमच्या आदरणीय आप्पा आलेत. आप्पा लांबून दिसले तरी तुम्ही वळखतो आम्ही तुम्हाला. खऱ्या अर्थानं त्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक कार्या क्षेत्रात आणि या तुमच्या सप्ताहामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. आमचे भरतप्पा चौधरी आहेत. खऱ्या अर्थानं 1 वर्षानंतर त्यांची भेट होती, पण लांबून मी माणूस ओळखला जातो अशी माणसं. हा असं असं विठ्ठल विठ्ठल. मग सहज गावला, प्रधान जी इस राज्य में जो कोई कौवा पकडेगा उसे 5,000 रुपये. किती? 5,000 रुपयाला एक कावळा. दौंडी पिटली, सगळीकडे दौंडी पिटली. ह्याला सहज गावल्याला आता ह्याच्या कानावर दौंडी आली. म्हणजे 5,000 रुपयाला एक कावळ्या गाया, एक कावळा 5,000ला. मग अजून एक पकडल्यावर किती होत्या? नाही, कावळे 2 होत्या, पण पैसे 10,000. म्हणजे 6 ते 8 एक कीर्तनी आणि परत 9 ते 1 शिवनेरी नगरला असल्यावर एक तर पाकिट तर सभी खिशा जमायची, पण दुसरं बी मारतो लगेच. लोभीचे हो माणूस. ऐका ऐका, एक कावळा पकडला तेवढ्या समाधानी नाही, म्हणलं अजून एक पकडतो म्हणजे 10,000 होत्या. मला आता पाण्यात उभा आहे, रामकृष्ण हरी म्हणला, सहज टाळी वाजवली, सहज आला. आता असल्याला कुठं ठेवायचा? पिशवी आहे का तिथं? नाही नाही, असा काकेट ठेवला. मनुष्य जन्माची दुर्लभता सांगतो ऐका. असा काखेट ठेवला, म्हणला अजून एक पकडतो. बरं पहिला कसा पकडलेला? बरोबर बरोबर, पहिला टाळी वाजून पकडला, म्हणून मग त्याला वाटलं आता परत एकदा टाळी वाजवावी आणि अजून एक पकडावा आणि वाजवा बरं टाळी. सहज टाळी वाजवली. वाजवा टाळी. मग काय पावला हा देह काकटाळी न्याय, न घडो ते उपाय घडवाले. पकवाजाच पांढरी 2ला लावले, त्यामुळे कन्फ्युजन चालली. बाकी तुमच्या लक्षात आलं असेल, माझा आवाज काळी 2ला चालणारच नाही आहे, त्यामुळे थोडी क्षमा मागून. त्यामुळे गायकांचे स्वर तेवढे परफेक्ट लागतात तरी बऱ्यापैकी. काय होते, मी गाईन बरोबर, पण तुम्ही वरती गाणार आहेत ना सगळी, त्यामुळे थोडंसं पुढं मागं होईल, समजून घ्या. म्हणून पावला हा देह काकटाळी न्याय, न घडो ते उपाय घडवाले. आंधळेच्या हातात कावळा भेटला, टाळीत आलाच नाही पण का खेतला बी गेला. इतका दुर्लभ आहे मनुष्य जन्म बरं का. हा, म्हणून खऱ्या अर्थानं पुढची अवस्था लय दुर्लभ आहे. वेळ कमी आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. पुढची अवस्था मुमुक्ष अवस्था लय दुर्लभ आहे. मला संत भेटी सांगायची, जे तुकोबाराय सांगतात ना, अखंड जया तुझी प्रीती त्या चरणापर्यंत आणून ठेवतो अगदी 2च मिनिटात. ऐका, मुमुक्ष जन्म इतका दुर्लभ आहे, मुमुक्ष अवस्था इतकी दुर्लभ आहे. मोक्षम इच्छिती ती मुमुक्षत पहा. ज्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा झाली तो मुमुक्ष आहे. असे किती येतो आपल्या पुण्यात मुमुक्षू? पुण्यात जाऊ द्या, जगात किती असतात माहिती का तुम्हाला?
माऊली म्हणतात कोट्यातून एकच माझ्याकडे येतो, बाकी कुठं जात्या तू? कोट्यातून एकच माझ्याकडे येतो, बाकीचे कुठं जात असतात? म्हणजे आपण त्याच्यात बी नाही वे. मुमुक्ष म्हणजे ज्याला संसाराचा कंटाळा आला आणि ज्याला मोक्षावर जायची इच्छा झाली तो मुमुक्ष आहे. अजून सोपं सांगू का? मुमुक्ष अवस्था म्हणजे एवढी सोपी नाहीये. घराचे खिडक्या दरवाजे लावले, आता मंदिराचे खिडक्या दरवाजे लावले आणि मंदिरात दिवा लावला, दिवा बी झालं का हो? खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आणि मंदिरात दिवा बी लावायचा, आणि आता दिवा बी न देणं म्हणजे मुमुक्ष अवस्था आहे. दुर्लभ आहे. अनुकूल परिस्थितीत कुणी बी परमार्थ करल. असे इथं किती आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकून ठेवला. प्रकाश महाराज, अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं लई सोपं. प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं लई अवघड आहे. ज्याला टिकवता आला तो मुमुक्ष आहे. मी भाषा सांगतोय संतांची, हे अवघड वाटते का? जरा सगळ्यात जास्त ऍसिडिटी कधी होती माणसाला? हा लई खाल्ल्यावर. तुम्हाला अजून सांगू कधी होती? एकादशीच्या दिवशी. खरं इथं काय एवढी एरवी माणूस खात नाही तेवढं एकादशीला आणतो. तुम्ही म्हणता देऊ का 1 प्लेट खिचडी, देऊ का 1 प्लेट खाऊन अजून 1 प्लेट घ्या, अजून घ्यावं 2 प्लेट. अरे खाते पार आता कॅपॅसिटी संपली तरी खाते. ते म्हणते बरी आहे ना, एकादशच करतो, रोज जाळलेली भाकरी आई भगवतीन बाप मारुती खाण्यापेक्षा एकादशच करतो ना. म्हणला 1 डझनभर केळी, काय खायलाच लई निवार येतो. काय जन्मालाच खायला आल्यात. काल्याला बघा आता किती गर्दी. ज्याला कळलंय ते लय हुशार आहे, त्याला नाही कळलं त्याने उद्या विचारा मला. ऐका खरं सांगू का तुम्हाला? काय अहो पहिल्या बी पंक्तीला बसल्यात आणि शेवटच्या बसतात परत. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या पंक्तीत गॅप असतो ना, बरोबर तेवढ्या चिरते. परत घरून बघुले बी घेऊन येतात. म्हणजे आणा बरं का, माझं काय म्हणणं नाही. आणाय बी पाहिजे ना, वाया जाण्यापेक्षा नेलेलं बरं आहे ना, कुणाच्या तरी मुखात तरी जाईल. बरं तेवढ्या नाही खिशात बी घेऊन जातात. ही देवाची ॲबसेंटीदाशी खाली आल्यात. काही यांचा समाजाला यांचा काय उपयोग नाही यांचा समाजाला. ऐका लक्ष देऊन ऐका. अहो लय निभार आहेत खाणारी. तिकडे कीर्तनाला गेलो काटे माऊली मी पलीकडच्या भागात. ते एक माय बाजूला बसलेलं कामटे महाराज असं काटकुळ होतं ते जेवाय बसलं असं. आता म्हणलं हे जर माया बाजूला बसलं मला जरा खायला लागतंय म्हणलो. ह्यानी जर येरवाळी ओळखलं तर मला बी ओळखायला लागेल. त्याला म्हणलो कैसा क्या बोलाय? बोले महाराज तुम शुरू तर करो, आगे देखो होता है क्या. म्हणलं लईच निवार दिसाय असं होतं. सायकली बसल्यावर गाडीवर बसल्यावर कमलेश बाबा मागच्या मागे ते उडून जाईन असं होतं. ती पण ती निवार नव्हतं. मला वाटलं निवार असेल खायला, कसं काय गणित हे लवकर उठल मला वाटलं. पण ते खायला खतरनाक होतं. काहींच्या खाण्याचा अंदाज लावता येत नाही. गावोगावी एक तरी असते, असं एक तरी मंडळात असते लय भयानक खायला. तुम्ही लगेच त्या का बघू नका. इकडे माय बघा ती माय लोडाली विठायला ते खायला बसलं, जेवायला बसलं. किती येडे जिलबीचं खाल्लं असते. 10 खाईन, लई निवार असल्या 15 खाईन. महाराज 42 जिलबीचं येडं खाल्लं त्यांनी. 42 असं इथं जिलबीची अशी टोकं दिसायला लागली, टोचायला लागली जिलबी. म्हणलं आता याचा जीव जातो का काय नु, एवढी जिलबी आणली. बरं त्याच्या तोंडाकडे बघितलं, ते बी प्रसन्न मुद्रेने माझ्याकडे बघते. म्हणलं एवढं जिलबी खाऊन बी ओके. म्हणलो गड्या मला एक येडा संपाला. मग मी म्हणलो गड्या कसं काय गणित कीर्तन होईल ना. म्हणलो काय अवघड तर नाही ना करणार तू. म्हणला महाराज तुम्हाला होगायला नाही का, तुम उठो, हमारा अभी तो होगायला नाही. म्हणलं आता जिलबी नड्यापर्यंत आली, 42 जिलबीचं येडं आणतोय. तेवढ्याच गंमत बासुंदीवाला पुढून आला. बासुंदीवाला म्हणला महाराज बासुंदी. म्हणलं इकडल्या पॅनलचं फॉर्म भरून झाल्या, तिकडूनच जाऊ दे तसं. म्हणलं याला बासुंदी चार म्हणजे जीव जाईल, म्हणजे आहे ते बी बारीचं कीर्तन जायचं. म्हणलं राहू दे आता ह्यानी का बसावं का नाही. ते म्हणते महाराज तुमको नाही खाणी करेंगी, ह्या पठ्ठ्याला खायची ना. म्हणलं बरी का तर 42 जिलबीचं येडं खाल्ल्यावर जे बासुंदीला चॅलेंज देत असेल ते कसलं खायला नाही बरं असं. मी काय म्हणलो काय खायला जन्माला आल्यात ती देवाच्या ॲबसेंटीत खाली आल्यात. देवा असा गार झोपीत असेल तवा काही कामाची नाही होई. खायला का रंदर नेला बारी, काही समाजाच्या कामाची नाही. माव्याच्या पुढे टाकतो चघळतो काय, शिवजयंतीला डीजेव काय नाचीन, लोकांची पाय काय तुडवीन, हे समाजाच्या कामाची आहेत का? हा शिव्या काय देईन, भांडणं काय करीन. समाज अशी विघटित प्रवृत्ती निर्माण झाली. लक्ष ही काही कामाची नाही समाजाच्या. लक्ष देऊ नाही का? हा ते खायला म्हणल्यावर त्याच्या घरातलं लग्न नसतं तरी ते जाते. त्याला ह्यांना कार्यालय बरी कशी लावतात कोणाच ठाऊक.
अहो, त्यांना सगळे ॲड्रेस माहिती कुठं काय चाललंय. ते नाकच त्यांना वेगळं दिलंय, सुगंधच त्यांना कुठं पुऱ्या तळ्यात ते पाहुण्याच्या आधी जेवाय बसते. लईनी बारेत काय काय खायला. म्हणून म्हणलो हा हे खाण्यासाठी जगायचं नसतं, जगण्यासाठी खायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. 42 जिलबीचं येडं खाल्लं. बासुंदी मला म्हणलं महाराज बासुंदी. म्हणलं भास्कर, म्हणलं जाऊ दे ती जीव सोडीन. म्हणलं तुम्हाला नाही खायची मला वाढा. म्हणलं तुला वाढा, तू येडायस काय. म्हणलो एवढी बासुंदी खाणार. म्हणलं महाराज तुम्हाला एवढं कळा बासुंदी कशी खाणार. म्हणलं अरे कशी खाणार ह्याचंच उत्तर दे. मग मानलं तुला. यांनी काय म्हणावं. म्हणलं महाराज तुम्ही राव एवढी कीर्तन करता, 5 राज्यात फिरता, तुमचं लय मोठापणा सांगता, जी टॉकीजला कीर्तन करतो म्हणता, या असला बी लय मोठापणा सांगता, स्वतःची पाठ स्वतःच थोपटता, हा, आणि तुम्हाला एवढं कळा नाही बासुंदी कशी खायची. अरे म्हणलं कीर्तन सांगतोय, बासुंदी खायचं थोडीच सांगतोय. तो म्हणला महाराज 42 जिलबीचं येडं खाल्ल्यात पट्ट्याने तरी बासुंदी खाणार. म्हणलं कशी काय. 42 जिलबीचं येडं खाल्लं. म्हणला महाराज पण तरी बासुंदी का. अरे म्हणलं पण नेमकं कसं काय. म्हणला 42 जिलबीचं येडं खाऊ द्यात पण जिलबीच्या नळ्या मोकळ्या नाही तू. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे खऱ्या अर्थानं हे अनुकूल परिस्थितीत परमार्थ कोणी बी करत, पण परिस्थिती प्रतिकूल असेल ना त्यावेळेस परमार्थ टिकवता आला पाहिजे. एकादशीच्या दिवशी समोर काय काय जे एकादशीला चालत नाही ते. आता सफरचंद केळी खिचडी बगर असल्या कुणी बी एकादश करेन. समोर तंदूरची रोटी पाहिजे, एकदम स्पायसी पदार्थ पाहिजे जे एकादशीला चालत नाही. समोर फराळाला काहीच नाही. आता जो एकादश करतो ना तो खरा मोक्ष आहे. कायमी उद्धार पावे समाधान चित्त पावे, कायमी उद्धार पावे कायक पकडिल नारायणा, ऐसे जागा तुम्ही गंगा जळा, खरा समाधान चित्त माझे कायमी उद्धार पावे. कायमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे आणि तिसरी अवस्था जी संत भेटी आहे, जी संतांची संगती आहे, जी अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. व तुकोबाराय असे संत किती दुर्लभ आहेत. तुकोबाराय सांगतात आम्ही काय केलं असे संतच आम्हाला भेटणार. आम्ही काय केलं, आम्ही दिवस रात्र एकच केलं. वल आणि विक्षेप नावाच्या दोषाची निवृत्ती केली, आवरण नावाचा दोष शिल्लक ठेवला आणि दिवस रात्र देवाकडे एक मागितलं. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य त्याचा होईल सेवक, कोण तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर नियोजन आहे. हार तर सुंदरी काटे माऊलींचं म्हणजे विशेष प्रेम आहे. गुलाबाचाच हार करून आणलाय आणि त्यांचं म्हणणं आहे काढू नका कीर्तन वस्तूवर. म्हणजे एवढा जड हार आणल्यावर काढू नका म्हणल्यावर त्या आधीच गडी थोडासा गाळ झालाय तो अजून गाळ होईल. ऐका खऱ्या अर्थानं एवढं काय होतं तेवढं जोमात कीर्तन करणं शक्य नाही. आता कसा आवाज काढतोय ते त्यांना कळलं असेल. शब्दाला बोलताना दम लागतोय.
काय माहिती का, तेवढ्या वेळ उभा राहणं आणि कीर्तन करणं जर तब्येत ठीक नसल्यावर ठीक नसतं. आज महाराज 2 सलाईन लावून मी कीर्तनला उभा आहे. फक्त हे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी कीर्तन आलं आहे. अन्यथा कीर्तनला उभा राहण्याची बी कॅपॅसिटी नाही आहे, आराम झालेला नाही आहे. आणि म्हणून एवढ्या धावपळीत खऱ्या अर्थानं हे काम करत असताना हे अतिशय सुंदर नियोजन पहा. काय प्रेम आहे हो या हारात आणि या फुलात, या माणसांचं काय प्रेम आहे. आपल्या खाली कोंड्यामध्ये पण सुंदर सप्ताह करताना ना आपण सगळे सुंदर गोळ्या मेळ्याने एवढा जबरदस्त कार्यक्रम होतो. सगळ्यांचं नितांत प्रेम आहे. आणि आता शहराच्या ठिकाणी चांगले सप्ते सुरू आहेत, चांगले कार्यक्रम सुरू आहेत. महिला मंडळांचा तुमचा उत्साह चांगला आहे. उद्या काल्याचा दिवस आहे. आणि खऱ्या अर्थानं आता ही तारीख का दिली माहिती घ्या मला, माझ्याकडे डायरी आली नव्हती तेव्हा तारीख दिली आहे. म्हणजे ते काटे माऊलींचं म्हणणे काय नाही जरी झाले, आमच्या भावाचे कीर्तन इथं झालंच पाहिजे. त्यांच्या हृदयात माझ्याविषयी विशेष प्रेम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते माणूस साधा आहे, तो सरळ माणूस आहे, साधा माणूस आहे. त्याच्या मनात द्वंद्व नाही आणि काहीच नाही. खऱ्या अर्थाने त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की महाराज आता त्यांनी बी तारीख ह्या पिरियडमधली मागितली खऱ्या अर्थानं जिथं माझी तब्येत ठीक नाही. हां, पण शिवचरित्र सांगणार नाही का तसं मी कीर्तन सोडत नसतो. अभंगाची भूमिका संपलेली. एवढंच सांगायचं होतं अभंगात की संत भेटणं अवघड आहे. कधी भेटतात माहिती आहे का, ज्यावेळेस हनुमंतराय लंकेत गेले आणि ज्यावेळेस पाणी मागायला जिकडं तिकडं बघितले, पण सगळ्यांची घरं दिसते. एकाही घरात असं वाटारं की इथं मला पाणी मिळेल, पण एकाच्या घरी हे तुळशी वृंदावन होतं, समोर उभं होतं. आणि मग कळलं हे घर आपल्या पॅनलचं आहे. मग वाटलं इथं हे बिभीषणाचं घर आहे. बिभीषणाचं घर म्हणजे निराळं होतं बरं का, बिभीषणाचं कार्य बी निराळं होतं. बघा अख्ख्या लंकेत बिभीषण वेगळा का होता माहिती का, कारण की बिभीषणाच्या हृदयात प्रभू रामचंद्रांविषयी प्रेम होतं. लंका ज्या वेळेस हनुमंतरायांनी जाळली ना, अख्खी लंका जळली बरं का, सगळी लंका जळली. पण त्यावेळेस बिभीषणाचं घर नव्हतं जळलं. का जळलं नाही माहिती का, तुम्ही बारीक विचार करा बरं या गोष्टी. हे आपल्या व्यवहारातलं सांगतोय. बिभीषणाने तेल लावलं नव्हतं, बिभीषणाने लंका जाळायला तेल टाकलं नव्हतं. म्हणजे ज्यांनी अशी लोकाची लंका जाळाय तेल टाकले ना, त्याची लंका पहिली जाळणारे, लक्षात घ्या. हा, लोक काय करतात, आग तेल टाकतात. बिभीषणाचं घर का जळलं नाही, त्यांनी तेल दिलं नव्हतं म्हणून त्याची लंका जाळली नाही. अर्थ समजून घ्यायचा. म्हणून जर प्रभू रामचंद्र दुसऱ्या देशात जाऊन रावण मारून येत असतील, मग मला असं वाटतं आपल्यातला अहंकाराचा रावण आपण मारायला काय हरकत आहे. सोपं आहे ना, रामायणातून शिकण्यासारखं प्रेम आहे, भावाभावाचं प्रेम आहे, बंधुतुल्य भाव आहे, रामायणात भाव आहे. हे रामायणात साधना आहे, राम म्हणजे साधना आहे. खऱ्या अर्थानं हे राम म्हणजे प्रेम आहे, वात्सल्य, जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे. ज्यावेळेस सगळं संपतं ना त्यावेळेस फक्त राम शिल्लक राहतो. लक्षात घ्या, फक्त राम शिल्लक, काहीच नाही राहत. फक्त राम आणि रामाचं नाव, हे दोनच गोष्टी शिल्लक राहतात. आपण संपल्यावर राम शिल्लक राहतो. काय होते, जोपर्यंत आपल्यात राम आहे तोपर्यंत म्हणत नाही, पण आपण गेले लोक म्हणतात राम नाम सत्य, म्हणजे गेल्यावर राम शिल्लकच आहे ना गड्या. म्हणून 22 जानेवारी हे हिंदुत्वासाठी सगळ्यात मोठा दिवस होता. ज्या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्र आले, आमच्या हिंदुत्वाची दिवाळी साजरी झाली. त्या दिवशी हे नवीन वर्ष आहे आमच्या सगळ्यांचा. आम्ही हिंदू म्हणून घेतो ना, आम्हाला राम कळला पाहिजे गड्या. अजून मी लोक चर्चा करतात अनेक प्रकारचं रामायण म्हणजे, कुणी हा राम तू म्हणजे तो राम सनातनांचा आहे. अरे घड्या राम कसा का असना, तुझ्या हृदयात राम आहे म्हणून तू जिवंत आहेस. नाही तर राम तुझ्या हृदयातला गेला ना, बाकीची रामच म्हणा, राम बोलो भाई राम बोलो. एकच तत्व आहे. यावेळेस तिचं झी टॉकीचं कीर्तन आणि प्रभू रामचंद्र विशेष भाग माझ्याकडे दिला होता. त्या जे स्वातंत्र्य दिन मांडला त्याच्यानंतर शिवराज्याभिषेक दिन विशेष भागावर कीर्तन केलं. आणि या वर्षीचं 22 जानेवारीचं प्रक्षेपण हे प्रभू रामचंद्र विशेष भाग दिला. मी सहज विचारलं, आमचे जीवाले डायरेक्टर मित्र आहेत, त्यांना म्हणलो सर कसं काय याचं नियोजन, मलाच का दिलं, लई कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात. ते म्हणले महाराज तसं नाही, आम्हाला तुमच्या मुखातून राम ऐकायचं आहे आणि तुम्हाला कीर्तन का दिले ह्याचं उत्तर तुम्हीच कीर्तनातून देणार. ज्या वेळेस स्टेजला उभा राहिलो आणि कीर्तन सुरू झालं, त्या कीर्तनातले पहिलेच 2 शब्द होते, या रहीमला तुम्ही राम सांगायला बोलवलं, इथं जात संपवली, जात संपवली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद धर्म अमंगल. यारे यारे लहान थोर याती भलती, सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार. आणि म्हणून याता याती धर्म नाही विष्णुदासा, विष्णुदासाला धर्म नाही. तुम्ही जर धर्म जात सांभाळली असती, मानली असती तर तुम्ही मला बोलवलं असतं का. आपण जाती धर्मातली बाहेर आलेली माणसं आहेत. आता लोकांना कळतंय ना गड्या, मित्रांचे कुणी जात धर्म बघून थोडीच मैत्री करतो, नाही. आणि म्हणून माझा महाराष्ट्र हा प्रचंड बलिदानाचा आहे.
हे का सांगितलं? रामायणातला किस्सा तो सहज संत भेटीवरून आला म्हणून. अभंग संपलेला आहे, अभंग मोठा आहे, अजून सोडवता येईल भरपूर पद्धतीनं, पण खऱ्या अर्थानं थोडं शिवचरित्र सांगायचंय, वेळ पुढे गेलेला आहे. हनुमंतराय विभीषणाकडे उभे होते, पाणी मागितलं. एकाला बाप पाहिजे होता आणि एकाला आई पाहिजे होती. एक बाप वाचून अधुरा होता. म्हणजे कोण? हा, विभीषणाला बापाला भेटायची इच्छा होती आणि मारुतीला आईला भेटायची इच्छा होती, म्हणजे सीतामाला. आणि बाप कुणाला पाहिजे होता? विभीषणाला. मग दोघांचं म्हणजे ते शेतात नसते काय, ह्याच्या शेतात त्यांनी काम करायचं, मग त्या बाया सगळ्या घेऊन ह्या शेतात जायच्या. त्याला काय म्हणतात बरं? हा, सावड म्हणतात, बरोबर. हा, तर ते नियोजन लावलं. आता विभीषणाने सांगितलं, मला बाप कसा आहे, बाप कुठे ते सांग, मी तुला सांगतो सीतामा कुठे. जिकडं तिकडं बघितलं सीतामा, आणि मग अशोक वाटिकेत खऱ्या अर्थानं शोक करत बसलेली सीतामा. म्हणले बा, आणि तिथं सीतामाची तुला भेट होईल, आता सांगा. आणि मग मी विषणाला कळलं, राम भेटायची गरजच नाही ना. ज्या अर्थी संत हनुमंतराय मला भेटायला आले, कहे विभीषण सुन हनुमंता, राम कृपा विना नाही मिले संता. ज्या अर्थानं हनुमंतरायांची भेट झाली, त्या अर्थाने देवाची कृपा माझ्यावर झाली. अर्थ असा आहे, देवाची कृपा झाली की संत भेटतात, किंवा संत भेटले की देवाची कृपा झाली समजायचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असे संत जर सगळ्यांना भेटायचे असतील, तुकोबांना सहज भेटले. सापडे विले वाटा जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणार ठेवेला कर. रामकृष्ण मंत्र दिला, बाबाजी नाव सांगितलं, आणि त्या ठिकाणी तुकोबांना संत भेटले. त्याच्यासाठी काय केलं? आईसी कर्म साम्य दशा, मग होईल विरेशा, तव श्री गुरु आपैसा भेटीच गा. कीर्तन म्हणजे विनोद नाही बरं का. विनोदावाले अजून 5 वर्ष चालतील, चिंतनावाली शेवटपर्यंत चालणार, शेवटपर्यंत. मला माहिती आहे ना, कबीर महाराजांची कीर्तन कमी नाही होणार का? जे देव सांगतोय ते देवच त्याला कीर्तन देतो. देव सांगितलं पाहिजे कीर्तनात. आता इंदुरीकर अपवाद येतं याला. इंदुरीकर रसायन असे, ते माणूस जरी उभा राहिला तरी विनोदी. ऐका, त्या व्यक्तीला मानावं लागेल बरं का. विनोद करू द्यात, काही बोलू द्यात, कसं बोलू द्यात, तो विषय बाजूला ठेवा. पण त्या माणसामुळे ना घरात त्या बारक्या पोराला बी फेटान धोतर काढले. लोकांना माहिती नव्हता परमार्थ. बारकी पोरं न कळते. तुमच्या पोरांना कबीर महाराज नाही माहिती, पण इंदुरीकर महाराज माहिती आहे. माणसांना मानलं पाहिजे ना. आणि कीर्तन करायला, कीर्तन विषय बोलताना मोठंपणच वाटलं पाहिजे. नाही तर आमची असली वृत्ती जळकी, काय कीर्तन येतंय त्याला, तुला इशा नाही तू कर. अहो लोक म्हणजे स्वतः कीर्तनकारी आम्ही लोकांना नाव नाही ठेवली पाहिजेत. एखाद्याला मोठं म्हणायला आहे ना, त्याला मोठं मन लागतं, त्याला मोठं काळीज लागतं. एखाद्याला मोठं म्हणायला, एखादी स्त्री समोर उभी असेल ना, ती मैत्रीण, तिला म्हणायला लागतं लय सुंदर दिसती, यालाही मोठं काळीज लागतं. काय ते तशी बायकांचं लय आवड. एखादी बाजूची निघाली बाहेर, किती म्हणती कुठं निघाली असेल, आता काय करायचे तुला, ती नटून तटून निघली, तू एका पोटात दुखते. असंच येत म्हणजे खेड्याकडं तर असेल, तुमच्या शहराकडलं इकडलं मला माहिती नाही, इकडे बी असेल. थोडी फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे कोणाला कळाना घरी कधी येते कोण कधी जाते, ही सिस्टीम बदलली. पण खरं जाऊ का, एखादी शेजारनी निघाली ना, सगळ्यांचं लक्ष लगेच ह्या 4-5 जणी जमणार. कुठे गेली असं बाया, काय करायचे तुला, ती कुठे गेली, तिचं तुला काय साठ लोट आहे का घरातलं, काय जाऊ दे कुठं जायची तिकडे जाऊ दे. आता जळकीवृत्ती सोडली पाहिजे का. मी असं म्हणत नाही, इथलं नाही सांगत मी, आपलं आमच्या इकडं तिकडं सांगत होतो. तुम्ही म्हणता महाराज हा लक्ष देऊ नाही का. हे सांगायचं तात्पर्य मोठं म्हणायला शिकावं, एखाद्याला चांगलं म्हणायला शिका. पक्वाजानी पक्वाजाला म्हणलं पाहिजे, काय तुझा हात गोड आहे रे, कुठला कोणी गुरु तुझा, खरंच लई क्लॅरिटीने वाजवतो, हा बोल मी शिकू शकतो का तुझ्याबरोबर, अशी भावना निर्माण झाली पाहिजे दोघांबद्दल. नाहीतर तुझा गुरु एक माझा गुरु, मी बी आडवा वाजवतो तू बी, दोघं आडवा वाजवून ह्याला आडवा पाडतो. दोघांच्या आहेत माझं कीर्तन होते ना, लॉसला जाते ती, म्हणजे भांडणं त्यांची आहेत. लक्षात येते का तुमच्या, माझं बोलणं शाश्वत आणि सत्य आहे. हे तर कुणाची जिरवण्यासाठी कुणी झालेलं नाहीये. परमार्थ वेगळा आहे. अरे परमार्थ हे महाधने जे देवाच्या चरणाजवळ जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि आता काय झाले, इकडं लई राजकारण, जाऊ द्या आता नको तिकडे जायला, नाही तर राजकारण म्हणले लोक लगे माहिती का बघतात. पण महाराज मी राजकारणाला नेहमीच सुंदर म्हणतो. राजकारणासारखं सुंदर कार्य समाजकारण कुणच नाही. लक्ष देऊ नका. तुमच्या इथं मी 2 तास चांगलं काम करू शकतो, पण खरं जाऊन का तुमच्या इथं 2 तास चांगले कीर्तन करू शकतो, पण तुमचा भागाचा विकास आमच्या हातात नाही. ती तुमची माणसं जी आहेत ना तुमच्यासोबत, त्यांच्या हातात तो विकास आहे. लक्षात घ्या. ती माणसं आपल्यासाठी काम करतात. आता पक्षाचा विचार करू नका. तुम्ही ज्यांच्याबरोबर गेले ते तुमचे नाही राहिलेले.
फक्त माणसाचा विचार करा. जो माणूस तुमच्यासाठी उभा आहे ना ते त्या माणसासाठी आपण मागं उभं राहायचं. लक्ष देऊ नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे अंतकरणातून सांगा. आता लई जड झाले पण राहू द्या. आता तुमच्या प्रेमापुढे ठेवतो थोडं. आता काय सज्जन हो, छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अखंड महाराष्ट्रभर येते. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी राजांची जयंती आहे. जयंती तर तशी तिथीनुसार असते, जयंती तर तशी मितीनुसार असते. एक सांगू का, ना हम तिथी जानते हैं ना हम मिती जानते हैं, हम सिर्फ छत्रपती जानते हैं. सिर्फ छत्रपती महाराजांची जयंती, छत्रपती शिवाजी राजांची जयंती म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे. पण ती छत्रपती शिवाजी राजांची जयंती पुस्तकात ती 2 पानं वाचून साजरी झाली पाहिजे, ना तर डीजेच्या तालावर नाचून. छत्रपती शिवाजी राजांचे विचार आमच्या लेकरांनी इम्प्लिमेंट केले पाहिजे तर जयंती साजरी करून उपयोग आहे. लक्षात घ्या. ते महात्मे जे होऊन गेले त्यांच्या गळ्यात हार पडतात, हे त्यांचे पुतळे पुजले जातात ना, तो थोर महात्मे होऊन गेले. विचार त्यांचे पहा जरा. आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे घरा. खऱ्या अर्थानं ज्याला राजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचं, ज्याला समाजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचं, ज्याला उद्योगधंद्यात यशस्वी व्हायचं त्यांनी छत्रपतींचे एक एक पैलू आणि सूक्ष्म पद्धतीने अभ्यासायचे. ऐका, ज्याला व्यवसायात, ज्याला नोकरी धंद्यात हे ज्याचे अप्स अँड डाऊन झाले त्यांनी छत्रपती व्हायचे. आणि खरं सांगू तुम्हाला, हा एक एक पैलू आणि विविधतेने नटलेलं चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे चरित्र आहे. म्हणून त्या चरित्राला कधीच बाधा येत नाही. म्हणून सगळ्यांना आव्हान आहे, येथे शिवजयंती आनंदाने साजरी करू. महाराजांचे विचार ते आत्मसात करू. नाही तर मावळा नाचतोय डीजे, गाणी तर दुसरीच. राजाला वाटण बांबू घेऊन येऊ का ह्यासाठी. बरं, हा मला वाटलं ते राजांचे विचार आहेत का ह्याच्यात अवतरलेले. ह्यो मावळा 90ची गाठी ह्याच्यात गेले का राजांचे विचार. हरकत असतं. राजा कोण होता, कसा होता, काय कार्य केलं राजाने मोठं. विठ्ठल विठ्ठल घेतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांचं कार्य जबरदस्त आहे. प्रत्येक कीर्तन हे शिवचरित्र सांगितल्याशिवाय बंद नाही होणार. म्हणून या ठिकाणी थोडं छत्रपतींवर बोलतो. सज्जन हो, आज आमच्या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित आहे ती महाराजांच्या विचारांमुळे आहे. कारण त्या काळचा काळ हा अगदी भयानक होता. लक्ष देऊन ऐका. हे तुम्ही इथं बसताय ना, तुम्हाला इथं बसून बी दिलं नसतं कुणी. तुम्ही इथं कीर्तन ऐकताय ना आणि या पठ्ठ्याला कुणी कीर्तन बी करून दिलं नसतं. अरे लई भयानक स्थिती होती महाराष्ट्राची. काय अवस्था होती. आताचा जो मुस्लिम समाज आहे ना, तो आम्ही सगळे बांधव आहेत. भावाभावानं प्रमाण प्रेम आहे. आम्ही सामाजिक ऐक्याचं भान राखणारी माणसं आहे. खऱ्या अर्थानं समता बंधुता हे या न्यायावर चालणारी माणसं आहेत आम्ही. मुस्लिम समाज आणि हिंदू समाज याच्यातला तेढ निर्माण नाही झाला पाहिजे. आता आपला भाग आहे, ही सगळी गोळ्यामेळ्यानी माणसं आणली पाहिजे. ना मुस्लिम समाजाच्या मनात हिंदू धर्माविषयी द्वेष पाहिजे, ना हिंदू धर्माच्या मनात मुस्लिम समाजाविषयी द्वेष पाहिजे. सगळी एक होत आहे. रक्त जर लाल असेल तर जात कुणी काढली हो. मग आहे का जात कुठल्या ग्रंथातली लिखा अशी जात तुम्ही दाखवा बरं. अरे व्यवसायानुसार जाती पडल्यात. लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जिथं दंगली होत्यात ना तिकडे दगडे गोटे काठ्या बांबू आधी आणून ठेवले जातात आणि जे दगडी आणतात ना ते जातात निघून आणि आपण भांडत बसतो एकामेकाबरोबर. समजून घ्या. आता आपल्याला सजग झालं पाहिजे. नाही तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रावर धर्मावर हानी आली ना, ज्यावेळेस धर्म बुडाला त्यावेळेस प्रभू रामचंद्र हिंदूचं दैवत इथं उभं राहिलं. लक्षात घ्या. धर्मासाठी प्रभू रामचंद्र रावणाला मारण्यासाठी उभे राहिले. आणि ज्यावेळेस पुन्हा एकदा धर्म बुडाला ना त्यावेळेस दुसरे पहिले छत्रपती आणि ज्यांना आम्ही खरंच राम मानतो असे छत्रपती शिवाजीराजे भोसले पुन्हा एकदा या मातीत जन्माला आले. महाराजांनी जन्म घेतला आणि मग सनई चौघडे वाजू लागले. हे पाना फुलांना बहर आला. सनई चौघडे वाजू लागले आणि माझे छत्रपती शिवाजीराजे या महाराष्ट्रात जन्माला आले. आईसाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं. कारण या महाराष्ट्रात हे जबरदस्त सगळे मुघल आदी निजाम कुतुब या सगळ्यांना मातीत मिळवणारा राजा एकच तो छत्रपती शिवाजी राजा तो जन्माला आला. म्हणून त्यांची जयंती साजरी करायची असेल ना तर त्यांचा विचार आम्हाला आत्मसात करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल आता राजेंसारखी नुसती दाढी वाढून उपयोग नाही. तुम्ही माझ्या दाढी का बघताय मग ती अफजल खानाची नाही, ती महाराजांच्या मावळ्याची. लक्ष देऊ नाही का. काय
मी पुण्यात उभा आहे, मी त्या भयानक भागात जाऊन तिकडं जाऊन अफजल खान फाडतो, हे मी माझ्या मातीत आहे. आणि धर्मासाठी जो बोलायला घाबरला ना त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही, लक्षात घ्या. धर्मासाठी बोलायला घाबरायचं नाही. आणि मग तिथं जीवावर आलं ना तरी धर्मासाठी बोललंच पाहिजे. आम्ही आमची माणसं उभी केली पाहिजे, आम्ही धर्म उभा केला पाहिजे. धर्म म्हणजे जात थोडीचे, धर्म म्हणजे वसुदैव कुटुंबकम म्हणजे धर्म आहे. हे विश्वची माझे घर, एका छत्राखाली सगळी माणसं येऊन प्रेमानं वागतील याला धर्म म्हणतात. ही धर्माची सोपी व्याख्या आहे. राजाने उभा केला. आई अरे काय नव्हतं, संपला होता महाराष्ट्र, संपलं होतं राज्य, काय राहिलं होतं महाराष्ट्रात उभं तवा. अरे बेचिराग झालं होतं पुणे. हे पुणे तुम्हाला दिसतंय नाही ऐश्वर्य संपन्न, आता दिसते ना तुम्हाला अशी एवढी गर्दी. हा इथं माणसाला गाडी नुसती टच झाली तर ते मग असं रागाने बघते. त्याला काय करायचं, कीर्तनकारी का कोण करायचे, काय नाही. कसली भयानक परिस्थिती आहे पुण्यात, लई भयानक आहे. हे पुणे तुम्हाला एवढं ऐश्वर्यवान दिसते ना, हे असलं नव्हतं इथं काहीच. हे बेचिराग झालं होतं. इथली रयत, डोंगर दऱ्यात जाऊन लपून बसलेले शेतकरी, पेरणी नव्हती केली, पीक कसं उगवणार, चिंता पडली आई साहेब जे जाऊन ना. शहाजी राजे भोसले उभे होते महाराष्ट्रासाठी, पण चाकरी नव्हते करत दुश्मनाचे एक एक पैलू शिकायला गेलते. शेवटचे 5 मिनिटं घेणारे, लक्ष नाही का, एक एक पैलू शिकायला गेलते. आणि मग शहाजी राजांनी ज्या वेळेस कार्य सुरू केलं ना, आणि मग शोभाला सांगितलं, शोभा तुला महाराष्ट्र उभा करायचा आहे. राजा म्हणतात, आबासाहेब अरे तुम्ही तर परगावी निघाले मला एकट्याला सोडून. नाही रे शोभा, अरे चाकरी करायला नाही निघाला तुझा बाप, दुश्मनाचे पैलू हे फक्त तुझ्यासाठी शिकायला निघालाय. कारण त्यांचं जे राजकारण आहे हे तुला कळावं म्हणून मी निघालोय, बाकी चाकरी करण्याचा माझा उद्देश नाहीये. राजाने उभा केला महाराष्ट्र. आई तुमची गरज आहे आज संस्कार देणं पोरांना. आता पोरांना सांता शिकवण्यापेक्षा संत शिकवा. नाही लक्षात आलं का तुमच्या? आमचा कॉन्व्हेंट शाळेंना विरोध नाहीये, पण खरं सांगू का, त्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये मुलं निश्चितच असू द्यात, इंग्लिश मिडियमला शिकू द्यात, पण संतांची संस्कृती आमची नाही, आमची संतांची संस्कृती आहे, संतांची संस्कृती आहे. ही परंपरा कुणाची आहे, ही माती कुणाची आहे, ही बलिदानाची माती आहे. हे रुक्मिणी आई साहेबांनी विठ्ठल पंतांनी बलिदान दिलं या मातीत. ही आळंदी कुणाची आहे? नाही लक्षात आलं का? छत्रपती शिवाजी राजांनी रक्त सांडले एका मावळ्याने या मातीत. हे कामठे परिवार म्हणजे त्या काळाचा, त्याच्या आधीचा कामठ्यांचं बलिदान आहे. आणि खरंय तुम्ही इतिहासात बघा नाना, ही सगळीच माणसं लोणकर नाना असतील, आमचं बी काहीतरी बलिदान असं. मादारी मेहतर उभा नसेल का तेव्हा तिथं, तो बी मुस्लिम समाजाचा होता ना, पण मरायला तयार होता जेव्हा. ते थोडीच म्हणला अशी माणसं होती का चल तू पुढं, मग 17 उचल बघू सप्त्याचं कसं काय करायचे. नाही 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 नाही, पहिला आम्ही जातो राजा, आम्ही मरायला तयार आहे ना, तुम्ही काय करायचे राजा. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा चिंता नका करू, हाय ना तुमचा ताना, हाय ना तुमचा बाजी, हाय ना हंबीराव मोहिते, हाय ना यसाजी कंक, हाय ना बहिरजी नाईक, हाय ना नाभिक समाजाचा या ठिकाणी जीवा महाला, शिवा काशीत, संभाजी कावजी कोंढाळकर, बाजी प्रभू, एक माणसं या मातीत उभी राहिली. विलक्षण प्रेम या मातीला दिलं. संपला होता महाराष्ट्र. रयत हवालदिल झाली. शेतकरी डोंगर दऱ्यात जाऊन लपून बसला. आणि मग आई तुमचे डोळे भरून आले, मासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. मासाहेब सांगते, शिवा तुला महाराष्ट्र बघायचा आहे का रे? तुला वाटतं का लई नेटात लई थाटात उभा आहे? संपलाय महाराष्ट्र शिवा. सह्याद्री झुकलेला दिसतो भाग. हा बरोबर आहे, सह्याद्री झुकलेला दिसतो भाग. भगव्याचा रंग अंधुक झालेला आहे. राजू म्हणतात, आई माफ कर ग मला, पण मला असं काहीच दिसत नाही. शिवा तुला दाखवावं लागेल का? हृदयातून ऐका, असं मन गडगडलं आईनी. आणि मग दाखवली रयत, त्या रयतेच्या डोळ्यात पाणी होतं. मग दाखवला महाराष्ट्र, तो शेतकरी जो हवालदिल झाला, ज्यांच्या नरढेवणी तलवारी फिरल्या होत्या. मग दाखवली ती आई, जी आईच्या अंतकरणात ठाव उमटला होता, जिचं लेकरू जिच्या पोटावर बसलं होतं. आणि ती आई बाळाला स्तनपान करण्यासाठी बसली र, पण तिच्या नरढ्यावर समचेर फिरून तिची इज्जत लुटून हे सैतान निघून गेले होते. शोभा म्हणतो, आई विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, हे आई काय रे अवस्था? अरे शोभा तेच तुला दाखवायला आणलं. बघ ती स्त्री, ती जिवंत आहे का रे शोभा? राजा म्हणतात, आई अरे तिथं बाहेर तिला दूध मागते रे प्यायला, पण दूध नाही देऊ शकत ती आई. का नाही देऊ शकत माहिती राजा? ती अरे तिच्या नरढ्यावरनी समशेर फिरलेली. शेवटचे 2 मिनिटं झाला सोबत तिच्या नरढ्यावर समशेर फिरलेली आहे. अरे ती गेली रे, ते 2 वर्षाचं तानुलं बाळ आता किती वेळ जरी रडलं ना तरी त्याच्यासाठी त्याची आई नाही जिवंत होणार.
राजा अरे गेली त्याची आई रे सोडून त्याला. तुला माहिती आहे जी अवस्था कोणी गेली. अरे या सैतानानी महाराष्ट्राच्या छाताडावर थया थया नाचल्यात रे. अरे त्याची आबरू लुटून तिचे हातपाय तोडून टाकले रे राजा. अरे बघ ना त्या लेकराची उत्कंठा मनातली काय. आता किती जरी रडलं ना त्याची आई नाही उठणार राजा. राजा घे त्या पोराला. अरे घे त्या लेकराला सकडव घे र. अरे त्याला मी ठिमार र. अरे डोळे भरून बघ र त्याच्याकडे एकदा. त्याला आधार दे राजा. तुझ्या आधाराची गरज आहे त्याला. राजाने त्या लेकराला जवळ घेतलं. कडकडून मिठी मारली. त्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवला आणि आईला सांगितलं राजाने आई एक शब्द देऊ का ग. हे पोरगा अनाथ जरी झाला असेल ना पण शब्द देतो. ह्या छत्रपती या परी या महाराष्ट्रात अनेक जणांनी अभिषेक केले दुधाचे केले पण आज रक्ताचा अभिषेक करून छत्रपतींनी शपथ घेतली यानंतर या महाराष्ट्रातली एकही स्त्रीची इज्जत लुटली जाणार नाही आणि एकही लेकरू अनाथ होणार नाही. ही छत्रपतींनी शपथ त्यावेळेस घेतली. रक्ताचं बलिदान देऊन शपथ घेतली आणि उभा केला महाराष्ट्र. हे संपवले हवालदिल झालेला खऱ्या अर्थानं शेतकरी उभा केला. रयतेचं छत्र पुन्हा एकदा उभं केलं आणि राजा भगवाधारी उभा राहिला. भगवा होता असा कमरेला. भगवा म्हणजे साधारण नव्हता. भगवा आज भगवा फेटाय. मागच्या वर्षी पांढरा होता. रंगात अडकवत नाही पण भगवा फेटा असल्या ऊर्जा इकडे असते. भगवा म्हणजे जान. भगवा म्हणजे मान. भगवा म्हणजे अभिमान आणि स्वाभिमान. महाराष्ट्राचा तो भगवा महाराष्ट्राला उभा करत होता. राजाला उभा करत होता. असा राजाने स्वराज्य निर्माण केलं. एक एक मावळा सोबत घेतला आणि मग अंतःकरणातून प्रेम केलं. अहो काय प्रेम. हिरोजी इंदलकरने सर्व विकून टाकलं राजासाठी. सगळे ऐकलं. राजा अरे काय जगदीश स्वराजचं मंदिर आणि काय रायगड उभा राहिला. राजा सांगतात हिरोजी अरे उभा खडा राहिला. अरे पण तू सगळं विकलं रे बाबा. राजा जाऊ द्या ना. माझं काय होतं इथं सांग ना हिरोजी. ही वतन ही जागीर कोणती नावं करून देऊ तुझ्या. तो म्हणला वय माझ्या नावं करा जागीर वतन. राजे हे वतन जागीर तशीच राहू द्यात. एक पायरी ठेवली बघा. ही पायरी जगदीश्वराच्या मंदिराला लावून द्याल. राजा म्हणतात काय पायरी वे. राजा त्याच्यावर माझं नाव लिहिलंय. तुझं नाव आणि कशासाठी. अरे काय लिहिलंय त्याच्यावर लिहिलंय राजा सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तुमची पावलं जगदीश्वराच्या मंदिराकडे जातील आणि जात असताना मंदिरावर पावलं पडतील. पायरीवर पावलं पडतील आणि पायरीवर पावलं पडत असताना एक पायरी माझ्या नावाची असेल. तुमचं जर चरण स्पर्श तुमची धूळ चरणाची माझ्या नावाला झाली ना मग जिवंतपणे सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर पवित्र पावन झाला. याशी माणसं उभी राहिली या मातीत. एक एक माणूस बलाढ्य ताकदीचा उभा राहिला. कोंढाणा आपल्या जवळ आहे. किती जवळ आहे कोंढाणा पुण्यापासून. सिंहगड किल्ला आम्ही हॉलिडे स्पेंड करायचा तो भजी खायला. का तर कोंढाण्यावर भजी लय भारी मिळतात. ती म्हणते तुला माहिती का पिठलं लय भारी मिळतं. अगं बाई ती पिठलं नको बघायला जाऊ. ती माती बघ हातात घेऊन. हे पोरा हो अशी माती घ्या की हातात. ही महाराष्ट्राची माती नाही काळी माती काळी आई. हिची लई बलाढ्य ताकद आहे रे. हिने कित्येक मावळ्यांना सामावून घेतले स्वतःच्या. हिने हे आज बी बलिदानाचा सुगंध या मातीला. अगदी त्याच बलिदानाचा सुगंध आज मी त्या मातीत असे दर दांडपट्टे फिरणारे आवाज कोंढाण्यावर ऐकू येतात. कानावर असे स्वर पडतात. किंचाळ्या येतात. तो क्षण आजही उभा राहतो. कोंढाण्या उभा राहिल्यावर जिथं सगळं संपलं होतं ना तिथं खऱ्या अर्थानं या मावळ्यांनी उभा केलता महाराष्ट्र. म्हणून यांचं बलिदान महत्त्वाचं होतं आणि म्हणून या महाराष्ट्रात दोन छत्रपती झाले. एक छत्रपती शिवाजी राजे भोसले आणि दुसरा ज्याचा बाप सिंह आहे ना त्याचा छावा धर्मवीर शंभूराजे भोसले. दोन छत्रपती. Thank you.
महाराज की ज्ञानेश्वर 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 बोला विठ्ठल जय